नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र कनिक्ष आणि कनिक्ष बाईट्स या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर चिकन थाळीची रेसिपी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला छोट्या टिप्स पण देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्कीच बघा. आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला रोज माझ्या चॅनलवरती मिळते. मित्रांनो, काय झालं, संध्याकाळी ताई घरी आली आणि एकदम थकल्यासारखी वाटली. मी सहज विचारलं, काय झालं ग ताई, दमलीस का? ती हातातलं पर्स ठेवत म्हणाले, अरे कामाचा फार लोड आहे रे, काहीतरी मस्त खायला बनव ना. मी लगेच हसत विचारलं, ताई हा बोल ना. काय खाणार? चिकन थाली. काय खाणार परी? चिकन थाली. आता ठरलं होतं ताईसाठी एकदम भारी चिकन थाळी करायची. मी लगेच गाडी स्टार्ट करून श्रेया, मी आणि परी बाईकवर चिकन आणायला निघालो. चिकनवाल्याकडून चिकन घेतलं आणि घरी आलो. आल्यावर कचकच कांदा कापायला चालू केला. मग एका पातेल्यात तेल टाकलं. तेल आलं आणि लसूण खरपूस भाजून घेतलं आणि त्याच तेलात खोबरं लाल करून घेतलं. चिरलेला कांदा टाकला आणि तो ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला. परत थोडं तेल टाकलं आणि टोमॅटो टाकले. टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेतले. बघा, मस्त मऊ झालेत. आता याला आपण काढून घेऊयात आणि सर्वात शेवटी कोथिंबीर टाकली. मित्रांनो, यात कोथिंबीर मी डेटा सहित टाकली आहे कारण याने भाजीची चव खूप छान येते. ही टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा या पद्धतीने कोण कोण वाटण करतं. मग त्याच पातेल्यात 5 बुटल्या तेल टाकले. तेल गरम होत असतात खडे मसाले टाकले. त्यात लाल मिरच्या, स्टार फूल, सुगंधासाठी जावित्री, दालचिनी आणि मोठ्या इलायच्या ठेचून घेतले. लवंग, मिरी आणि हिरवी इलायची व तमालपत्र टाकलं. मग कांदे टाकून घेतले. कांदे हलके ब्राऊन झाले की त्यात आपण चिकन टाकायचं आणि चिकन मस्त परतायचं. कमीत कमी 5 मिनिटं चिकन परतायचं. ते चिकन परतताना त्यात आपण मीठ व हळद टाकायची कारण ते चिकन मध्ये मस्त मुरतील आणि चिकन खाताना ते पानसट लागणार नाहीत.
चिकन परतेपर्यंत आपण वाटणमध्ये जिरे टाकून वाटून घेऊयात. आणि चिकन मस्त वाफेवर शिजलं आहे. हे चिकन 10 मिनिटात 80% मस्त कुक होतं. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू का, आमच्या घरी हे असं चिकन फ्राय लहान मुलांना देतो, ते खूप आवडीने खातात. आता यात आपण चिकन मसाला टाकूयात आणि पूर्ण पाणी सुकल्यावर चिकन साईडला करून तेल टाकूयात आणि त्यात लाल तिखट आणि वाटण टाकून एकजीव करून घेऊयात. मित्रांनो, अशा प्रकारे एकदा नक्कीच चिकनची भाजी करून बघा. आणि हा मसाल्याचा रंग फक्त रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात, कारण आपण आधीच मसाला भाजला आहे ना. आता जास्त भाजला तर भाजी कडू लागू शकते, त्यामुळे 1 मिनिटातच रंग बदलतो. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. आता यात आपण गरम केलेले पाणी टाकू. मित्रांनो, कधीच भाजी थंड पाणी टाकू नका, मग ती कोणती भाजी असो, कारण त्याने भाजीची चव निघून जाते. आता तुम्ही बघू शकता फक्त 2च मिनिटात तरी आलेली आहे. आता आपण चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकूयात आणि आता आपला चिकन रस्सा रेडी झालेला आहे. आता आपण पुरीची तयारी करून घेऊयात. चिकन रस्स्याबरोबर आम्ही तांदळाची, ज्वारीची किंवा बाजरीची भाकर सुद्धा आवडीने खातो आणि कधी कधी आम्ही त्यासोबत पुरी सुद्धा खूप आवडीने खातो, कारण ती खूप छान चव लागते. मित्रांनो, काही वेळ पुरी करताना तेल खूप असतं, त्यामुळे खूप जण पुरी खायची टाळतात. पण मी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगतो, ज्याने पुरीमध्ये तेलाचं प्रमाण खूपच कमी असेल. त्यासाठी आपण गव्हाचं पीठ मळताना आपण चपात्या किंवा पोळ्यासाठी मऊ मळतो तसं अजिबात मळायचं नाही. आपण कणिक एकदम घट्टसर झाला पाहिजे. आपलं पीठ एकदम घट्टसर झालं पाहिजे आणि जास्त मळायचं नाही. पीठ मळताना चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून कसं पीठ मळलेलं आहे. कणिक मळायला साधारण 5 मिनिटं पुरेशी होतात. आता आपण पिठाचा गोळा घेऊन त्याला लाटून घेऊयात. लाटताना जास्त पातळ किंवा जाड लाटू नका. मित्रांनो, लाटून झाल्यानंतर एक छोटी वाटी घेऊयात आणि मस्त गोल कट करून घेऊ.
मित्रांनो, आता तेल गरम करून त्यात आपण पुऱ्या टाकूयात. बघा मित्रांनो, पुऱ्या किती टमाटम फुगलेल्या आहेत ना मस्त. आता या पुऱ्या आपण काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता पुऱ्यांवरती जास्त तेल नाहीये. आता परत आपण एक ही मोठी साईजची पुरी टाकूयात आणि ती सुद्धा आपण तळून घेऊयात. मित्रांनो, बघा किती सुंदर पुरी फुगली आहे. आता चिकन थाळी ताईला देऊन ताईचं लास्टचं रिएक्शन बघूयात. छान. खूप छान. वाव.